आजची कथा वडाचे झाड. एका डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं. त्या गावात एका चौकात एक प्रचंड मोठं वडाचं झाड होतं. झाड इतकं जुनं होतं की गावातील लोक म्हणायचे की या झाडाने 300 वर्षाहून अधिक काळ पाहिला आहे. झाडाखाली नेहमी गार सावली असायची आणि थकलेले प्रवासी, शेतकरी किंवा गुरेढोरे इथे विसावायचे. गावातल्या मुलांचं तर हे आवडतं ठिकाण होतं. शाळा सुटली की ते सगळे झाडाखाली खेळायला यायचे, तर वृद्ध मंडळी इथे एकत्र बसून गप्पा मारायची. गावातील प्रत्येक सुखदुःखाचे क्षण या झाडाने पाहिले होते. एके दिवशी गावात नवा सरपंच आला. तो थोडा आधुनिक विचारांचा होता. त्याने म्हटले, या झाडामुळे चौक मोठा दिसत नाही. इथे आपण एक मोठी इमारत बांधली तर गावाची शान वाढेल. काही लोकांना त्याचे बोलणे पटले, पण काहींना वाटले झाड कापणे म्हणजे आपल्या इतिहासाला नष्ट करणे. झाड जिवंत असल्यासारखे सगळं ऐकत होतं. रात्री गावकरी झोपले की वाऱ्याच्या झुळुकीत त्याच्या पानांचा आवाज येई. जणू ते म्हणत होतं, माझ्या सावलीत तुम्ही वर्षानुवर्ष जगलात, आता मला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी काही कामगार झाड कापायला आले, पण कुऱ्हाडीचा पहिला फटका पडताच गावातील वृद्ध रामभाऊ धावत आले. ते म्हणाले, अहो, हे झाड आपण कापू शकत नाही. याच्या मुळाशी आपल्या पूर्वजांच्या आठवणी आहेत. आपण कितीही इमारती बांधल्या तरी अशा सावलीचं आणि थंडगार वाऱ्याचं सुख कुठे मिळणार. हळूहळू इतर गावकरीही जमा झाले. स्त्रिया, मुलं, तरुण सगळ्यांनी झाडाभोवती वर्तुळ घातलं. सरपंच थोडा गोंधळला, पण लोकांची एकता पाहून त्याला कळलं की हे झाड गावाच्या हृदयात आहे. त्याने शेवटी मान्य केलं, हो, तुम्ही बरोबर आहात. आपण इमारत दुसरीकडे बांधू, पण हे झाड कायम जतन करू. त्या दिवसापासून गावात एक नवा नियम झाला. कोणतंही जुनं झाड गावात न कापायचं, तर त्याचं संवर्धन करायचं. गावातील मुलांना ही गोष्ट शिकवली गेली की झाड केवळ लाकूड किंवा इमारतींसाठी नसतात, तर ती आपल्याला हवा, सावली, फळं आणि जीवन देतात. कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.